नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया हलवा। हा हलवा गाजरचा हलवा नसून हा द्राक्षाचा हलवा आहे। हा बाजारामध्ये बर्फीमध्ये मिळतो आपल्याला, तसंच बनवायचं आपल्याला। त्यासाठी मी द्राक्ष घेतले। ही द्राक्ष स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यानंतर आपण हे साहित्य घेतलं आहे। त्याच्यामध्ये साखर आहे, ही थोडासा रंगासाठी हिरवा रंग आहे, कारण द्राक्षांना ही रंग तेवढा येत नाही म्हणून थोडासा पाणी आणि कॉर्नफ्लॉवर। यासाठी आपण पहिला सर्वप्रथम आपण द्राक्ष आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचे, तर ज्यूस करून घ्यायचं त्याचं। हा ज्यूस बघा आपला झाला तयार। हा गाळणीने गाळून घ्यायचं, कारण त्याच्यावर फक्त आपल्याला पाणी घ्यायचं त्यातलं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपला रस पण झाला आहे। आता एक कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। आता कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण जो ज्यूस केला होता द्राक्षाचा, तो ते मिक्स करून घ्यायचा। चांगला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तो। चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्यवस्थित मिक्स झाला आहे, कलर पण थोडासा चेंज झाला आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये साखर घ्यायची, आणि जेवढी साखर तेवढंच पाणी। आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा पहिल्यांदा। आपला पाक तयार होतो आता। पाक तयार झाल्यानंतर आपण जे मिश्रण केलं होतं बारीक, कॉर्नफ्लॉवर आणि द्राक्षाचा ज्यूस एकत्र मिश्रण, ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। ते व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडासा कलर, कारण हा कलर द्राक्षांना हिरवा कलर असला तरी त्यामध्ये येत नाही, म्हणून थोडासा कलर येण्यासाठी कलर टाकायचा। आणि पातळ असल्यामुळे थोडंसं घट्ट करायचं। आपला कलर पण झाला आहे, हिरवा रंग आला आपला। ते घट्ट करायचं व्यवस्थित। ते व्यवस्थित मिक्स पण झालं आहे, घट्टपण पण आला आहे, चांगलं शिजलं पण आहे व्यवस्थित। तर ते खाली लागता करपायला द्यायचं नाही, म्हणून व्यवस्थित मिक्स करत राहायचं सारखं। ते व्यवस्थित झालं, घट्टपणा आला आहे। तर एका ताटामध्ये मी पहिले सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं ताटाला, आणि त्यामध्ये जे आपलं मिश्रण घट्ट झालं आहे, याच्यामध्ये मी बदाम किसले होते, बारीक केले होते, त्यामध्ये टाकलेत खाली व्यवस्थित। आता त्यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं, घट्टपणा आला आहे द्राक्षाचं हलव्याचं, तो त्यामध्ये ॲड करायचं। ते व्यवस्थित सर्वत्र पसरून घ्यायचं, आणि त्याची छोटे छोटे जसे तुम्हाला साईज पाहिजे तसे त्याचे काप करायचे। हे बघा असे काप तयार झाले। मऊ पण आहे, नरम पण आहे। असा आपला द्राक्षाचा हलवा तयार झाला। व्हिडिओ नक्की करून असा हलवा नक्की घरी तयार करून बघा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।